हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, अयन दक्षिण, ऋतू हेमंत, मास कार्तिक, पक्ष कृष्ण, तिथी मित्रांनो आजची षष्ठी तिथी आहे. मध्यरात्री 12 वाजून 9 मिनिटानंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल. वार सोमवार आहे. नक्षत्र मित्रांनो आजचे पुनर्वसू नक्षत्र आहे. सायंकाळी 6 वाजून 48 मिनिटानंतर पुष्य नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो साध्य योग आहे. दुपारी 12 वाजून 5 मिनिटानंतर शुभ योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो गरज करण आहे. दुपारी 12 वाजून 56 मिनिटानंतर वनिष्करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 12 वाजून 9 मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य तूळ राशीत आहे, चंद्र मिथुन राशीत, गुरु कर्क राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. ही साडेसाती शुभ आहे का अशुभ हे जाणून घ्यायसाठी जातकांना एखाद्या ज्योतिषाकडे जावं लागेल आणि आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून समजावून घ्यावं लागेल की शनीची साडेसाती कशी आहे. जर अशुभ असेल तरच आपल्याला धार्मिक सेवा शनिदेवाची करायची आहे, अन्यथा धार्मिक सेवा करण्याची तशी गरज पडणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 44 मिनिटांनी, तो सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 1 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. असंगत ग्रहांमध्ये बुध ग्रह हा अस्तंगत होत आहे मित्रांनो आजपासून. वक्री ग्रहांमध्ये शनिदेव हा वक्री झालेला आहे. 13 जुलै ते 28 नोव्हेंबर पर्यंत वक्रीच असणार आहे. तेव्हा असा वक्री शनी किंवा अस्तंगत बुध आपल्याला काय फळ देईल हे ज्योतिषाच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचे. आपली जन्मकुंडली दाखवून मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हरोम शिव शिव शंभोरात्मय प्रवर्तमान सत्य ब्रह्मण द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1947 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये विश्वावसु नाम संवत्सरे दक्षिणायने हेमंत ऋतू कार्तिक मासे कृष्ण पक्ष इंदू वासरे पुनर्वसु नक्षत्रे साध्य योगे करज करणे षष्ठी शुभ तिथो वीरगोत्रात उत्पन्न मे कडप्पा मोपात दुर्दक्षय द्वारासी पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहाताली संकल्पाची पाणी समोरच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 12 वाजून 5 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वप्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 13, 15 आणि 16. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिनांक 10. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक 11 आणि 16. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक 10 आणि 16. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक 10, 15 आणि 16. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही. मित्रांनो, वास्तुशांती तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 10 आणि 15. भूमिपूजन व पायाभरणीसाठी मुहूर्त दिनांक 12.
मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून मुहूर्तामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत असेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये षष्टी श्राद्ध कर्म आहे. या षष्टी तिथीवर आपली आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे किंवा पिंडदान विरहित करा, पण श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्र करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, मध्यरात्री 12 वाजून 9 मिनिटानंतर भद्रा योगाला सुरुवात होत आहे. हा भद्रा योग योगाचा स्वामी राहू असल्यामुळे आपल्याला या काळामध्ये महत्वाची किंवा विशेष कामे करायची नाही, अन्यथा त्यात आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील. अग्निपृथ्वीवर हजर आहे मित्र, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते. मित्रांनो, राहू काळ सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करतो किंवा कामांमध्ये यश मिळू देत नाही. तेव्हा या 1.5 तासाच्या काळातही आपण आपली महत्वाची किंवा विशेष कामे करू नये. रेग्युलर जी कामे आहेत तीच करावी मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.